नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा। बहुजन समाज पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध। केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन बहुजन समाजाची माफी मागण्याची मागणी। नगर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून केलेल्या वक्तव्याचा बहुजन समाज पार्टीच्या वतीने मंगळवारी दिनांक 24 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला। शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा व बहुजन समाजाची जाहीर माफी मागण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनात बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, राजू खरात, जिल्हा उपाध्यक्ष शहनवाज शेख, जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे, उत्तर जिल्हा महासचिव प्रकाश अहिरे, सलीम अत्तार, राहुरी विधानसभेचे अध्यक्ष संजय संसारे, सुनील मगर, मच्छिंद्र ढोकणे, आकाश शेंडे, विठ्ठल गालफाडे, अण्णासाहेब धाकतोडे, चंद्रकांत लोंढे, श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष जाकीर शेख, श्रीगोंदा विधानसभा अध्यक्ष नितीन जावळे, जाकीर शहा, किरण भोसले, कचरू लष्करे, दिलीप सदाशिव, कैलास कोळगे, राहुरी महासचिव रामभाऊ लष्करे, समीर अत्तार, भीमराव घोडके, अंबादास घोडके, शहर प्रभारी गणेश बागल, रविकुमार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या पवित्र संसदेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे। यामुळे देशातील बहुजन समाजासह संविधानाला मानणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। बाबासाहेब हे सर्व बहुजनांचे व उपेक्षित वर्गाचे मुक्तिदाते असून त्यांनी 5000 वर्ष गुलामीत जगणाऱ्या समाजाला गुलामीतून बाहेर काढले। ते सर्व बहुजनांसाठी देवताप्रमाणे असून त्यांचा झालेला अवमान सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना देण्यात आले। आज बहुजन समाज पार्टी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अपमानास्पद वक्तव्य केलं त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि त्याचा जाहीर निषेधाचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि ते त्यांनी राज्यपाल आणि राष्ट्रपतीला ते पाठवतील। या ठिकाणी आज आपण जर बघितलं तर या देशातला जो 85% बहुजन समाज आहे यांचा मुक्तिदाता जर कोण असतील तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि जो समाज 5000 वर्ष गुलामीमध्ये होता का ज्याला न्याय सुद्धा मागता येत नव्हता, ज्याला न्यायाचा अधिकार नव्हता, तर अशा समाजाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक प्रसरम स्वतःची 4 लेकरं गमावून 35 मध्ये पत्नी गमावून त्यांना संविधानिक मार्गाने संविधानाच्या माध्यमामधून अगदी जगण्याचा हक्क अधिकार मिळवून दिला। ते आम्हाला कुठल्याही स्वर्गापेक्षा का जो स्वर्ग काल्पनिक आहे, जो कोणाला दिसलेलाच नाही, आणि जे देवदेवता त्यांनी सांगितलं संसदेमध्ये ते देवदेवताही कोणाला दिसलेले नाहीत का जे देखील काल्पनिक वाटतात, तर अशा कुठल्याही काल्पनिक स्वर्गापेक्षा आणि देवदेवतापेक्षा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फार आणि फार मोठे आहेत। तसंच आमचे आई वडिलांपेक्षा, जन्मदाते आई वडिलांपेक्षा देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार मोठे आहेत का ज्यांनी आमच्या कोटी कोटी कुळांचा उद्धार केला। तेव्हा अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यांनी अवमान केला त्या अमित शहानी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि त्याने खासदारकीचा पण राजीनामा दिला पाहिजे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध केलेलाच आहे। तर मी सर्व माझ्या समाज बांधवांना जे फुले शाहू आंबेडकरी विचाराचे आहेत यांना मी अपील करतो का ज्या महामानवांनी, ज्या संतांनी आमच्यासाठी आयुष्य पणाला लावलं आणि ज्यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला, जगण्याचे सगळे अधिकार ज्यांच्यामुळे आम्हाला मिळाले, तर त्यांचा अवमान वेळोवेळी काँग्रेसचं सरकार असताना आणि भाजपचं सरकार असताना वेळोवेळी करण्यात आलेला आहे का ज्या काँग्रेसला आणि भाजपला
मान्यवर काशीराम साहेब यांनी एक नागनाथ आणि एक सापनाथ म्हटलेलं आहे, तेव्हा या नागनाथ आणि सापनाथाला हे मताचं दूध न पाजता, कारण त्यांना या दलित समाजानं वेळोवेळी मतदान केलं आणि आज ते जे काही जहर आहे ते अक्षरशः आज या समाजावरती ते जास्ताना आम्हाला दिसत आहेत। तेव्हा माझं समाजाला अपील आहे का काँग्रेस आणि भाजपला या आजच्या दिनी निषेध करत असताना यांना उकडून फेकण्याची, मुळासकट उकडून फेकण्याची संकल्प करा आणि ह्यांना मदत करणारे काही जे काही आहेत बिभीषण, का जे बिभीषण घर का बेदी लंका डाये असे म्हणतात, असे जे दलाल भडवे आहेत का बाबासाहेबांच्या कष्टाचं, संत महापुरुषांच्या कष्टाचं अक्षरशः त्याचा लाभ घेतात, परंतु त्यांचा अवमान करणाऱ्यांबरोबर आहेत, संविधानाचा अवमान करणाऱ्यांबरोबर आहेत, त्या दलाल भडव्यांना पण काँग्रेस आणि बीजेपी बरोबरच त्यांची जाखून द्या, असं मी सर्व समाजा फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या समाजाला अपील करतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत।